आता डोसा खायचा असेल तर रात्रभर उडीद डाळ तांदूळ काहीही भिजवायची गरज नाही आहे, कारण का आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत इन्स्टंट डोसा. एक वाटी गव्हाच्या पिठापासून अतिशय सुंदर आणि छान असा डोसा. आणि काही टिप्स पण बघणार आहोत. डोसा टाकताना खाली चिटकतो, तुटतो, ह्याच्यासाठी काय करावं हे पण मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. बघा कसा अतिशय सुंदर आणि छान असा डोसा बनतो आणि इन्स्टंट 15 मिनिटात हा डोसा आपला बनून तयार होणार आहे. चला तर वेळ न घालवता सुरू करूया रेसिपी बघण्याआधी प्लीज तुम्ही अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. तर सगळ्यात पहिलं आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बिलकुलही पाणी नसलं पाहिजे आणि हे अतिशय एकदम कोरडं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे पाव वाटी रवा लहान मोठा तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला साखर. आणि साखर म्हणजे ही खूप छान असा कलर येतो, जो कॅरेमेलाइज कलर असतो ना तो आपल्याला डोस्यामध्ये कलर साखरेनीच येतो. आता घेतलेला आहे आपण 2 मोठे चमचे बेसन. आणि बेसन कशासाठी घेतलं की ह्याला आपल्याला बाइंडिंग यावी, तुटू नये आणि बेसननी पण छान असं आपलं स्ट्रक्चर येतं. 2 चमचा मोठं बेसन घेतल्यानंतर आपण ह्याला घेऊया छान असं बारीक करून. आता ह्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे. जसं आपण एकदम बारीक म्हणजे खूप 1 ते 2 मिनिट छान असं फिरवून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. चला तर ही रेसिपी आपण अतिशय इन्स्टंट डोसा अशी 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. आता घेतलेला आहे आपण बाउल. आणि हा मोठा बाउल घ्यायचा आहे, कारण का आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ छान असं मिक्स करता आलं पाहिजे आणि फर्मनंट छान असं झालं पाहिजे. मोठा बाउल घेतला तर तुम्हाला पीठ छान असं मिक्स पण करता येतं आणि छान फर्मनंट पण होतं. आता टाकूया ह्याच्यात आपण 2 चमचे दही तुम्हाला कमी आंबटच घ्यायचं आहे. आणि दही टाकल्यामुळं काय होतं, आपल्याला जी रात्री भिजवलेल्या पिठात सकाळी आंबट टेस्ट येते ती ह्या पिठामध्ये तुम्हाला जो आपण इन्स्टंट बनवणार आहे ह्याच्यामध्ये आंबट टेस्ट भेटते. चला तर हे टाकल्यानंतर आपण जेवढं होईल तेवढं ह्याला आपण चमच्याने मिक्स नाही करायचं, हातानेच मिक्स करायचं आहे. कारण का हाताने मिक्स केलं तर हे पीठ फर्मंट होण्यासाठी आपल्याला मदत होते. आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी ह्याच्यात घ्यायचं आहे. पाणीही अतिशय एकदम प्रमाणात टाकणं खूप गरजेचं आहे. सगळं प्रमाण अचूक असलं पाहिजे तरच हा तुमचा डोसा अतिशय छान आणि सुंदर सॉफ्ट असा बनेल. आता आपण हाताने याला मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर घेऊया आपण अर्धा वाटी पाणी. म्हणजे टोटल आपल्याला ह्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी लागणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही, पाणीही अतिशय अचूक प्रमाणात असणं गरजेचं आहे. आता ह्याला हाताने आपण छान असं मिक्स करूया, जेणेकरून ह्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर ते सर्व आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्यात. आणि ह्याला मिक्स करताना तुम्हाला खूप वेळ मिक्स करायचं आहे. खूप वेळ म्हणजे तुमचं पीठ इन्स्टंट फर्मंट होण्यासाठी हीच एक छान आयडिया आहे. चला तर आपण ह्याच्यामध्ये काही न टाकता फर्मंट करायचं आहे. आणि मीठ कधी टाकायचं, सोडा कधी टाकायचा हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण ह्याला 5 ते 6 मिनिट कंटिन्यू हलवत राहायचं आहे. काहीही वेळमध्ये गॅप घ्यायचा नाही, कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता पीठ फर्मंट झालेलं कसं कळेल तर बघा तुम्हाला मी दाखवत आहे. आता हे हलवून घेतलेलं आहे आपण 5 ते 6 मिनिट. आणि 5 ते 6 मिनिट छान असं हलवल्यानंतर तुम्हाला हे असे मोठे मोठे बबल्स दिसतील ह्याच्यामध्ये. आणि बबल्स दिसले की हे पीठ आपलं झालेलं आहे मिक्स होऊन. आणि ह्याला आपण 15 ते 20 मिनिट छान असं तुम्ही गरम जागेवर ठेवलं तर अतिशय सुंदर हे फर्मंट होतं. आता पीठ फर्मंट होतं आहे तोपर्यंत आपण बघूया भाजी, डोस्याबरोबर लागणारी भाजी. त्यासाठी 3 बटाटे आपल्याला छान असे सॉफ्ट बॉईल करून घ्यायच्यात. जास्त पण बॉईल नाही करायचे, म्हणजे कसं भाजी म्हणजे थोडासा खडा बटाटा म्हणजे तुकडे पण राहिले पाहिजेत. आता घ्यायचं आपल्याला तेल. 2 ते 3 चमचे मोठा तेल घ्यायचं आहे. भाजीसाठी तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे या. आता याच्यात टाकले आपण 1 अख्खी मिरची तुकडा करून, उडदाची डाळ 1 चमचा आणि हरभऱ्याची डाळ 1 चमचा. डाळी घेणं अतिशय गरजेचं आहे, ह्याच्यामुळेच आपल्याला भाजीमध्ये छान असा क्रंचीपणा येतो. आता घेतलेला आहे आपण पाव चमचा जिरा, पाव चमचा मेथी आणि 1 चमचा मोहरी. हे पण प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता आली आहे आपली ही हिरवी मिरची. आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे. 30 ते 40 सेकंद किंवा 1 मिनिट तुम्ही ह्याला फुल गॅसवरती छान असं मिक्स करून घ्या, म्हणजे हे डाळीही क्रंची होतात आणि मिरचीही आपली छान फ्राय होऊन तिखटपणा हिचा
कमी होतो. आता हे झालेलं आहे आपलं बघा छान असं मिक्स. आणि आता याच्यात टाकूया आपण बटाटा. बटाटा अतिशय बारीक करायचा नाही आहे, मोठा मोठाच टाकायचा आहे. तुम्ही पण पाहिलं असेल हॉटेलमध्ये पण जे बटाट्याची भाजी डोस्याबरोबर भेटते त्याच्यातही तुम्हाला असा काही बारीक बटाटे भेटतात आणि काही मोठे बटाटे भेटतात. आता कांदा टाकायचा आहे आपल्याला. कांदा पहिलं टाकायचं नाही आहे, कारण का कांदा पण आपल्याला थोडासा नाही का क्रंची म्हणजे कचकच दाताखाली लागतो ना हॉटेलमध्ये, तसं जर हवा असेल तर कांदा शेवटी टाकायचा आहे. आता टाकूया ह्याच्यात आपण पाऊण चमचा हळद. तर हळदीचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे. आणि आता टाकूया ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ. आता हे सगळं टाकल्यानंतर आपण ह्याला छान असं मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. यावेळेस आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. फास्ट गॅस ठेवलं तर हे भाजी खाली चिटकल आणि कडक होईल. भाजी आपली सॉफ्ट होण्यासाठी अतिशय एकदम मीडियम गॅसवरती तुम्ही 3 ते 4 मिनिट ह्याला छान असं फ्राय करून घ्या, जेणेकरून कांदाही सॉफ्ट होईल 3 मिनटामध्ये आणि भाजी बघा आपली असे बटाट्याचे तुकडे काही छोटे अशी आपली सेम हॉटेल स्टाईल भाजी तयार होईल. आता टाकूया ह्याच्यामध्ये आपली ही हिरवी मैना म्हणजे कोथिंबीर. मी हिला हिरवी मैना म्हणतो. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ह्याला फ्राय करायचं नाही आहे. लगेच आपल्याला थोडीशी मिक्स करून ही आपली भाजी तयार झालेली आहे. जास्त वेळ तुम्ही फ्राय केलं तर कोथिंबीरीचा फ्लेवर कमी होतो. आता झालेली आहे भाजी तयार. आणि आता आपलं तोपर्यंत पीठ पण इकडं परमनंट झालेलं आहे. ह्याच्यात टाकूया आपण अर्धा चमचा मीठ चवीनुसार. आणि जेवढं मीठ टाकलं आहे तेवढंच आपल्याला टाकलेलं आहे खायचा सोडा किंवा तुम्ही इनोही वापरू शकता. आता इनो किंवा सोडा टाकल्यानंतर लगेच ह्याला मिक्स करायचं नाही. ह्याच्यावरती आपल्याला एक लहान चमच्यानी 2 चमचे पाणी सोडायचं आहे, जेणेकरून हे बघा छान असं हिथंच आपल्याला गॅस तयार होतो आणि पीठ आपलं ह्यानी पण फर्मंट होण्यासाठी मदत होते. आता ह्या पण सुरुवातीला हळूहळू हलवूया आणि हळूहळू एक 2-3 वेळा किंवा 4-5 वेळा चमचा हलवून परत आपण ह्याला एकदम स्पीडनी कंटिन्यू तुम्ही ह्याला हरवत राहायचं आहे. आणि सोडा किंवा इनो टाकल्यानंतर कधी डोसे बनवायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सगळी कृती अतिशय तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि मी जशी कृती केली आहे तशीच तुम्ही करा, तरच तुमचे डोसे हे छान बनतील. आता ह्याला कंटिन्यू हलवायचं आहे, पण आता ह्याच्यात हात घालायचा नाही. हात घातला तुम्ही तर मग ह्याच्यामधलं मीठ आणि सोडा टाकल्यामुळे हे तुमचं फर्मंट होणार नाही आहे. आता कंटिन्यू ह्याला 2 ते 3 मिनिट तुम्ही छान असं हलवत राहावा. आता पीठ रेडी झालेलं कसं कळेल हेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. कंटिन्यू तुम्ही 3 ते 4 मिनिट हलवत राहिले की बघा अशी कन्सिस्टन्सी ह्याची छान अशी तयार होते. जास्त पातळ पण नाही करायचं ताकासारखं, जास्त घट्ट पण नाही करायचं. तुम्ही बघू शकता, पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला. एकदम छान असं जसं डोश्याचं पीठ आपण रात्री तांदूळ डाळ भिजवून करतो तशीच ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला बघा भेटणार आहे. आता आपलं झालेलं आहे रेडी पीठ. तर ते कसं वळखायचं हे बघा, सगळे बबल्स दिसत आहेत ना तुम्हाला. परत एकदा बबल्स दिसले की समजायचं की आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे. तरी पण ह्याला आपण 1-2 वेळा हलवून बघूया की छान बबल्स आलेत का. आता ह्याला छान आपण परत 2-3 वेळा चमचे हलवून ठेवूया बाजूला. आता तव्यावर डोसा चिटकू नये म्हणून आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तेल. आता खूप वेळा असं होतं की सगळ्या महिलांकडून नाही, खूप महिलांकडून 90% महिलांकडून असं होतं की डोसा टाकताना निघत नाही, चिटकतो, तुटतो. त्याच्यासाठी हा घ्यायचा कांदा आणि ह्याला वरून कट करून तेल टाकल्यानंतर असा फिरवायचा आहे. फक्त कांदाही फिरवू शकता, पण तेल टाकून कांदा फिरवला तर तुमचा डोसा चिटकणार नाही आणि ॲटोमॅटिक जो तवा आहे ना तुमचा डोसा सोडून देईल. आता कांदा फिरवला की लगेच आपल्याला टाकायचं ह्याच्यावर पाणी. आता गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर पाणी टाकल्यानंतर लगेच आपल्याला कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे. कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर वेळ न घालवता इथं लगेच आपल्याला चमच्यानी पीठ टाकायचं आहे. आणि पीठ टाकल्यानंतर ह्याला तुम्ही स्लो फिरवू शकता, फास्ट फिरवू शकता, अजिबात चिटकणार नाही. आता यावेळेस गॅस स्लोच असला पाहिजे आपल्याला. सुरुवातीला आपण तेल टाकून सगळी कृती करण्यापर्यंत गॅस फास्ट होता. आता गॅस स्लो करून आपल्याला फिरवेपर्यंत एकदम मीडियम टेम्परेचर ठेवायचं आहे. आता बघा छान असा आपला डोसाही तयार झालेला आहे. आता पुढची कृती महत्त्वाची आहे. ह्याला आता स्लो गॅसवरती आपण 2 मिनटं असाच शिजवायचा आहे. 2 मिनटामध्ये छान हा सगळीकडून शिजला जातो आणि मस्त ह्याला टेक्स्चर येतं. आता 2 मिनटानंतर आपल्याला करायचा आहे गॅस फास्ट आणि फक्त ह्याला कडनी आपण जे कडनी शिजवला पाहिजे, ह्याला कडनी छान असा हा शिजला पाहिजे म्हणून कडनी फक्त करायचं ह्याला. 2 मिनटानंतर कडनी आपण ह्याला छान असं बघा अशी वाफ देऊया, जेणेकरून हा कडनीही अतिशय सुंदर शिजला जातो आणि सगळीकडून डोसा आपला छान कलर आणि टेक्स्चर येतं. आता 2 मिनिटानंतर आपण स्लो गॅस करून परत ठेवूया ह्याला गॅसवरती. आणि गॅसवरती ठेवल्यानंतर थोडंसं तेल लावून असं उलताना फिरवून घेऊया, किंवा तुम्ही असं तवा हलवूनही तेल सगळीकडे पसरू शकता.
आता परत आपल्याला करायचा आहे गॅस लो आणि परत ह्याला ठेवायचं आहे आणि ह्याच्यात टाकूया आपण हा मसाला. आपण हा मसाला डोसा बनवणार आहोत. जसा हॉटेलमध्ये बनवतात ना मध्ये भाजी वगैरे घालून, तसंच मी तुम्हाला हा डोसा बनवून दाखवणार आहे. आणि घडी घालताना पण पलटी करताना पण कसं काय करायचं, काढताना काय करायचं बघा. ॲटोमॅटिक सोडलेला आहे हा डोसा. काही उलताना लावायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही ह्याला पलटी करून असे एक 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 फक्त पलटी करताना थोडंसं लक्ष ठेवायचं, कारण का भाजीमध्ये टाकल्यामुळं डोसा सॉफ्ट होतो. त्याच्यामुळं त्याला पलटी करताना थोडंसं हळूहळू करायचं आहे. बघा कसा छान असा टेक्स्चर आला, कलर आलेला आहे. हॉटेलमध्ये पण असाच असतो का नाही, मध्ये एकदम ब्राउनिश आणि कडाला असा गोल्डन कलर. तर तसाच आपला डोसा तयार झालेला आहे अतिशय इझी आणि छान अशा पद्धतीनं. तर काहीही न वेळ घालता आत्तापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून एक कमेंट करून सांगू शकता तुम्ही रेसिपी कुठून बघत आहात, कुठल्या सिटीमधून बघत आहात. बघा किती अतिशय सॉफ्ट झालेला आहे, मस्त एकदम. आणि मध्ये भाजी टाकल्यामुळं काय होतं, भाजीचा फ्लेवर पण डोस्यामध्ये उतरतो आणि खायला अतिशय सुंदर आणि टेस्ट असा आपला डोसा लागतो. तर चला, तुम्ही आत्तापर्यंत जर अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला की तुम्ही कुठल्या सिटीमधून व्हिडिओ बघत आहात. आणि जर तुम्हाला क्रिस्पी डोसा बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, तोही मी तुम्हाला